मालेगावचा मयूर वाघ आणि 10वी परीक्षेच्या 5-6 दिवस आधी अपघात होऊन जखमी झाला। आता परीक्षेला मुकावं लागणार अशी स्थिती होती, पण मयूरची इच्छाशक्ती आणि नाशिकच्या शिक्षण मंडळाने दिलेल्या परवानगीने त्याने आज आपला पहिला पेपर चक्क हॉस्पिटलच्या आयसीयू मधून दिला। मालेगावच्या बालाजी हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये बसून परीक्षा देणारा हा आहे मयूर वाघ। 1 मार्चला बाईकवरून जाताना त्याचा अपघात झाला आणि उजव्या मांडीचं हाड मोडलं। त्यामुळे त्याला 10वीच्या परीक्षेला मुकावं लागणार होतं। मात्र त्यानं परीक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली। काय करावं असा प्रश्न त्याच्या पालकांना सतावत होता। त्यातूनच मयूरच्या पालकांनी थेट नाशिकचं विभागीय कार्यालय गाठलं आणि आपल्या मुलाला हॉस्पिटलमधूनच परीक्षा देण्याचा विनंती अर्ज केला। अधिकाऱ्यांनीही वैद्यकीय अहवालाची खातरजमा करत वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन काही अटींवर मयूरला हॉस्पिटलमधूनच परीक्षा देण्याची परवानगी दिली। माझी शारीरिक प्रकृती थोडीशी खराब आहे, पण ती पायाने खराब आहे आणि लिहिण्यासाठी पाय लागत नाही, हात लागतो। माझा हात चांगला असल्याने आणि बोर्डाने कॉपरेट केल्याने मला परीक्षा देण्यामध्ये रुची होती आणि मी परीक्षा दिली। मेडिकल कंडिशन त्याची जी आहे त्या हिशोबाने मी त्यांच्याशी बरीच चर्चा केली। 3 ते 4 दिवस रेग्युलरमध्ये मी नाशिकला गेलो आणि मारवाडी सरांनी पुणे युनिव्हर्सिटीशी बोलल्यानंतर सगळ्या गोष्टींचं आपल्याला हे दिलं। पण बऱ्याच अटी शर्ती डॉक्टरांचं ओपिनियन सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर घेतलेल्या आहे। शिक्षण मंडळानं प्रश्नपत्रिका फुटू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली। या परीक्षेसाठी एक इमारत निरीक्षक, एक पर्यवेक्षक आणि पोलीस तैनात करण्यात आले होते। त्याचप्रमाणे शिक्षण मंडळाचे अधिकारीही यावर लक्ष ठेवून होते। ऑपरेशन असल्यामुळे तो 90 अंशात बसू शकणार नाही, म्हणून त्याला झोपून आणि पाय ताठ ठेवूनच पेपर लिहिणं आवश्यक होतं आणि त्यासाठी स्पेशल बेड असणं आवश्यक होतं। पण रेग्युलर त्याला ॲम्ब्युलन्स नेणे आणणे करणं आणि तिथे बेडची व्यवस्था करणं हे अवघड होतं आणि त्यामुळे त्याला इथेच पेपर देता येईल असं मी सांगितलं आणि तो इथे देतो आहे। जखमी अवस्थेतही मयूरनं हॉस्पिटलमधून परीक्षा दिली। यातूनच त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती दिसून येते। निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।